दैवत आणि कुळदैवत माझा पांडुरंग परमात्मा, पांडुरंगाला वंदन। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना वंदन। तुम्हा सकल माता पित्यांना वंदन, तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन। या सर्वांना वंदन करत असताना मागच्याही वेळेस मी हेच सांगितलं आणि आताही हेच सांगेन। कीर्तनामध्ये एका माणसाला मात्र आम्ही विसरलोच। तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर, संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय असं कदाचित वाटेल, तर मी एक सांगेन। इथं बसलेल्या आमच्या जेवढ्या महिला आहेत ना, एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, ऐका, पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळ कुंकू बघायला मिळतंय ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे। म्हणून क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज येवलेवाडी या गावामध्ये तुमच्या शिवभक्तांनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आज साजरा होतोय। सर्व जमलेत राज, तुम्हाला बोलावणं वंदन करणं आमचं आद्य कर्तव्य आहे। तुम्ही नसाल तर या हरि कीर्तनाला रंग नाही, तुम्ही नसाल ना राज आमच्या सोहळ्याला शोभा नाही। तुम्ही होतात म्हणून आज हे कीर्तन आहे, तुम्ही होतात ना राज म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित आहे। यावर राज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येत होतात, विराजमान होत होतात। आजही यावं, या हरि कीर्तनामध्ये स्थानापन्न व्हावं। मनांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर बसलेले असाल राज, तर आज मात्र यावं। आइए आइए महाराज विराजिए, 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 आइए महाराज विराजिए। कथा करो मति अनुसार, कथा करो। या ठिकाणी हा सोहळा उभारला। पधारिये पधारिये जिजाऊ कुमार, पधारिये जिजाऊ कुमार, आइए महाराज, आइए महाराज विराजिए। जय हो। जगद्गुरु तुकोबारा या मागणं घालतात, माझ्या मनाला गोचाळा, तुझं रूप बघण्याची आवड निर्माण व्हावी, तुझ्या रूपाकडे आम्ही बघावं, तुझ्या मुख कमलाकडे आम्ही बघावं, तुझा छंद, तुझी आवड हे सर्व आम्हाला तुझ्या हरिभजनाचा छंद लागावा। का? कारण असं आहे, महाराजांनी मागणं आणि आमचं मागणं याच्यामध्ये फरक आहे, बरोबर ना? तुकोबारायांनी मागावं देवाकडे, परमार्थातलं मागावं, आणि आम्ही मागावं देवाकडे काय मागावं? महिला मंडळ, आम्ही मागावं देवाकडे काय मागावं? 2 हाताचे 4 हात होऊ दे। काय मागतो आम्ही? तुकोबारायांनी काय मागावं? द्यायचंय ना देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर झाला नाही पाहिजे, द्यायचं असेल तर हे दे। आणि आमचं काय? 2 हाताचे 4 हात होऊ दे, त्याचा वेल मांडवावर जाऊ दे, आणि त्याच्या वजानं मांडव मोडून खाली पडू दे।
हे मागणं आमचं देवाकडं. काय मागावं देवाला हे समजलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायानं देवाकडं मागणं घालावं. एक उदाहरण माहितीये का तुम्हाला? कुंती मातेनं देवाकडं मागितलं होतं. आजचं जागराचं कीर्तन आहे, त्या दिवशी मागणं सांगावं लागतं म्हणून हा विषय. विठ्ठला 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 काय मागावं महाराज? आपल्याला जर देव प्रसन्न झाला, होणार नाही, होणार नाही एवढे आम्ही लायकीचे. देव भेटावा एवढ्या लायकीचे आम्ही. कारण आम्ही कोणत्या लायकीचे? देवा पुढं आम्ही पूजा करायला बसलो. मागच्या वेळेस उदाहरण सांगितलं का नाही मला माहिती नाही, पण एका घरामध्ये पद्धत होती पूजा करायची. घरामध्ये पूजा करायची पद्धत होती. संस्कार, वळण, माळकऱ्याचं घर. आणि बापाला वाटलं माझं पोरग पण माझा वारसा चालवला पाहिजे. माळकरी बापाला काय वाटलं? माझा वारसा माझ्या मुलानं चालवला पाहिजे. पण गंमत अशी आहे महाराज, डॉक्टरचं पोरग डॉक्टर होईल, नेत्याचं पोरग नेता होईल, शंकाच नाही. डॉक्टरचं पोरग डॉक्टर होईल, नेत्याचं पोरग नेता होईल, हिरोचं पोरग हिरो होईल. पण माळकऱ्याचं पोरग माळकरी होईल याची गॅरंटी देता येत? अवघड आहे महाराज. पोरग माळकरी बनवणं चेष्टा नाही. तुम्हाला सांगा, डॉक्टर बनवणं सोपं आहे, इंजिनियर बनवणं सोपं आहे, डिग्र्या देणं सोपं आहे, पण त्या पोराला माळकरी बनवणं सगळ्यात कठीण काम आहे. माळकरी म्हणजे काय? एकदा माळ गळ्यात घातली की बंधनं आली. हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे प्यायचं नाही, ते प्यायचं नाही, बिडी वढायची नाही, काहीच करायचं नाही, व्यसन करायची नाही. बरोबर का? आम्हाला तर व्यसन केल्याशिवाय जमत. मग माळा घालायच्या कशा? एकानं बळजबरीनं माळ घातली, एकानं बळजबरीनं गावातल्याने माळ घालून दिली. म्हणे माळकरी चांगलं दिसतं. आता यानं महिनाभर माळ घातली, करण काय महाराज? इच्छा झाली, इच्छा झाली, माळ घातली खरं, पण इच्छा झाली. मग म्हणला मनाला मारून चालणार नाही. मग ह्यानं काय केलं? घरात बनवलं, गळ्यातली माळ खोटीला लावली. म्हणला त्या माळाला स्पर्श नाही झाला पाहिजे. त्यानं माळ खोटीला लावली, खाऊन घेतलं आणि पुन्हा आंघोळ करून माळ पवित्र म्हटला मी, पवित्र. अलीकडं अजून एक माळकऱ्याची फॅशन निघाली. कोणती? लग्न. आता लग्न सराई चालू आहे बघा, लग्न सराई, लग्न सराई चालू आहे. आणि काही काही पोरींचे बाप मागणी घालतात, पोरगा निर्व्यसनी पाहिजे. आता असं होईल का? खरं सांगा. हे आता लग्न सराई बायोडेटा पोरींचे चाललेत ना, खाली टिपा दिलेल्या असतात पोरींच्या आई बापांनी. काय असते टिप खाली? मुलगा सुशिक्षित, निर्व्यसनी, सुसंस्कारी पाहिजे. मला कळत नाही, हे कागदावर लिहून देतात तुम्ही, तो कसा निघणार आहे तुम्हाला माहितीये का? नाही माहिती, पण आम्ही खाली लिहिलेलं असतं, मुलगा समजदार हवा, सुशिक्षित हवा, निर्व्यसनी हवा. मग ही आमची पोरं म्हणजे कलाकार. ह्यांनी काय चालू केलंय? एक तर पोरी भेटना, पोरी भेटना. कारण काय? शिकायला लागल्यात ना ह्या. मग आता ह्या जास्त शिकायला लागल्या की मग ह्यांची अपेक्षा काय? जेवढं मी शिकले तेवढं ते पण ते वेणं शिकलेलं पाहिजे. ते अडाणी पत्रात घेऊन मी काय करू? त्याला शिकवत बसू? मग आमची पोरं म्हणते अडाणी करून घ्यायचं नाही मला, ह्यांच्यामुळं पोरी भेटना. मग आता बायोडाटावर लिहिलेलं असतं पोरग निर्व्यसनी पाहिजे. मग पोरांनी नवीन पराक्रम चालू केलाय आता. काय? पोरगी भेटली पाहिजे म्हणून घाला माळा गळ्यात. एखादा महाराज पकडायचा, माळ घातली की तिकडं बायोडेटाला मुलगा माळकरी आहे. बस आई बापही खुश, पोरग माळकरी, अजिबात सुपारीचा खडा खात नाही. लग्न झालं की मग कळतं पोरग काय, मग कळतं काय. चला पुढं. काय महाराज? मागावं देवाला. काय मागावं? कुंती मातेनं मागितलं, भगवान कृष्ण परमात्मा प्रसन्न झाले. भगवान कृष्ण परमात्मा प्रसन्न झाले. कुंती मातेनं हात जोडले आणि कृष्णाने विचारलं, आत्या काय हवंय? माग, प्रसन्न झालोय. महिला मंडळ नीट ऐका. कृष्णाने विचारलं, आत्या
काय मागणं मागायचं आहे ते माग, मी द्यायला तयार आहे. कुंतीनं काय मागितलं असेल? आम्हाला जर देव आत्ता उभा राहिला ना आणि म्हणला दे काहीतरी माग, आम्ही मागचा पुढचा विचारच नाही. 50,000ची साडी द्यावा, लगेच हजर. आम्हाला मागायला कळतच नाही. कुंतीनं मागितलं, कृष्णा तुला द्यायचं असेल ना, तुला द्यायचं असेल तर भगवंता एक दे. काय दे? मला दुःख दे. ऐका, कुंतीनं देवाकडे मागितलं, देवा द्यायचं असेल तर दुःख दे. कृष्णाने विचारलं, आत्या सगळं जग सुख मागताय, सगळं जग सुखाच्या पाठीमागं लागलंय आणि तू दुःख का मागते? कुंतीनं सांगितलं, बाळा एक सांगू का तुला, सुखामध्ये जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही तुझं नाव घेत विसरून जातो. देव कोण आहे, भगवंत कोण आहे आम्ही ओळखत नाही. पण ज्या वेळेला दुःख आमच्या जवळ येतं तेव्हा मात्र आम्ही तुला आठवल्याशिवाय राहत. दुःखामध्ये जेवढं आम्ही तुझं नामस्मरण करतो तेवढं आम्ही सुखामध्ये तुझं नाव घेत नाही. मग माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडून तुझं नामस्मरण झालं पाहिजे. म्हणून मी देवा मी तुला मागते, मला द्यायचं असेल तर दुःख दे. सुखासाठी करीशी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. असा भगवान परमात्मा तुकोबारायाने भगवंताकडे मागावं. देवा द्यायचा असेल तर एक दे बाबा, तुझा छंद मला लागावा, तुझं रूप डोळ्यांनी बघावा. अभंगातील प्रथम चरणात महाराज सांगतात, माझ्या मनाला माझ्या मनाला तुकोबाराया मागतात तुझा चाळा लागावा. का चाळा लागावा? कसं मागावं, कुठं मागावं, काय मागावं हे माणसाला समजलं पाहिजे. बरोबर ना? हे माणसाला समजलं पाहिजे. आणि हे समजत असताना एका माणसाने तपश्चर्या केली, भगवान शंकराची तपश्चर्या केली. लवकर पावणारा देव म्हणजे भोलेनाथ. लवकर पावतो. भोलेनाथाची तपश्चर्या केली, भगवंत प्राप्त झाले, शंकर प्रसन्न झाले आणि शंकराने सांगितलं काय हवं ते माग. म्हणे देवा मला आता काही आठवत नाही, खूप दिवस झाले तपश्चर्याला बसलो, आठवल्यानंतर तुला मागतो, वर देऊन ठेव. भगवंतानी 3 वर दिले. शंकराने सांगितलं 3 वर तुला देतो, जेव्हा पाहिजे तेव्हा माग, तुला मिळतील. आता हा घरी गेला,
3 वर भेटलेले होते, फक्त मागायचं होतं. घरी गेला, दरवाजा वाजवला, दरवाजा बायकोनं उघडला. लई दिवसांनी नवरा घरी आला म्हणून बाईला आनंद झाला. यानं आपल्या बायकोकडं बघितलं. आता याची बायको काही दिसायला देखणी नव्हती. यानं बायकोकडं बघितलं आणि म्हणला, माझी बायको जरा दिसायला नीट नाही. देवानं 3 वर दिलेले आहेत, 2 वर अजून शिल्लक राहतात. त्या 2 वरामध्ये आपण काही करू शकतो म्हणला. मग ह्यानं काय केलं, पहिला वर मागितला. देवा, माझी बायको देखणी कर, या राज्यात कुठली नसेल एवढी सौंदर्यवती माझ्या बायकोला कर. आता देवानं वर दिलं होतं, झाली बायको देखणी झाली. बाई पाणी आणायला विहिरीवर गावातल्या गेली. गावातल्या विहिरीवर पाणी आणायला गेली. राजा फेर फटका मारत आला. राजानं बघितलं आणि राजाला ही बाई आवडली. राजानं सैनिकांना आवाज दिला, म्हणे उचला हिला ना आणा दरबारात. आता ह्याची बायको उचलली, दरबारात नेली. यानं लांबून बघितलं, म्हटलं मी जाऊन काही उपयोग नाही. मग यानं काय केलं, ती बाई दरबारात नेली. महालामध्ये शिपायांनी याच्या बायकोला सोडलं. राजा सिंहासनावर बसलेला होता. राजा हिला बघून उठून उभा राहिला. समोरून याची बायको आली. राजानं हात पसरले आणि एवढ्यात या बहादरानं इकडं दुसरा वर मागितला. देवा, माझी बायको राजानं पळवून नेली. माझी बायको जिथं असल तिथं तिला अस्वल बनवून टाक. जिथं असल तिथं अस्वल बनव. झाली ना ती अस्वल. राजानं हात पसरल्याने ही बाई त्याच्या अंगावर नखच वरबडाय. राजा घाबरला. सैनिकांना म्हणलं, हे जिथून आणलं तिथं नेऊन सोडा. आता ती अस्वल पकडली आणि त्या विहिरीवर आणून सोडली. आता हे लांबून बघत होतं. विहिरीवर अस्वल सोडली. सोडल्याबरोबर यानं तिसरा वर मागितला. काय, देवा, माझी बायको पहिली जशी होती तशीच कर. बोंबलले 3 वर मागितलेले. माणसानं मागावं काय हे समजलं पाहिजे. आणि मागितलं तरी तुकोबारा वर्णन करतात, काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असे. तुकोबाराया सुंदर असं वर्णन करतात. देहूगावी तुकोबारायांचं नाव ऐकत असताना छत्रपती शिवरायांनी सोने चांदीचा नजराना तुकोबारायांच्या घरी पाठवावा. लोभ बघा काय असतो. तुकोबारायांच्या घरी पाठवलं. शिपाई मावळे गेले. ताट भरलेले दागदागिने अलंकार घेऊन ही सर्व मंडळी महाराजांच्या घरी गेली. महाराज भजनासाठी गेलेले. दरवाजा वाजवला. आहे का कुणी घरी? जिजामाता बाहेर आल्या. जिजाबाई बाहेर आल्या. या ना म्हणे, कोण आहात आपण? शिवरायांचे सैनिक आहोत. कशासाठी आलात? राजांनी हे पाठवलंय तुमच्यासाठी. वस्त्र भरजरी, दागदागिने, अलंकार, सोन्याचं सगळं अघटित असे अलंकार ताटामध्ये होते. आणि हे सर्व अलंकार जिजाबाईंनी बघितले. लहान मुलं महाराजांची खेळत बाहेर आली आणि अंगावरती फाटके कपडे असल्या कारणानं मोह निर्माण झाला आणि आनंद झाला. एवढी मोठी भेट राजांनी पाठवली. द्या म्हणे, आणा इकडं. हे आमच्यासाठीच आहे, तुमच्यासाठीच आहे, घ्या. हे ते दोन्ही ताटं घेतले. जिजाबाई घरात गेल्या. जिजाबाई घरात गेल्या. अंगावरती भरजरी साडी जिजाबाईंनी नेसली. पोरांच्या अंगावर कपडे घातले. दागदागिने गळ्यामध्ये हार घातले आणि मोठ्या आनंदात महाराजांचं कुटुंब घराच्या बाहेर येऊन उभा राहिलं. आणि एवढ्यात तुकोबाराया भजनावरून घरी आले. तुकोबाराया भजनावरून घरी आले आणि त्यांनी समोर बघितलं. महाराजांना येता बरोबर जिजाबाई आतल्या घरात गेल्या. तोंड पलीकडं, डोक्यावर पदर आणि अगदी लाजत आमच्या जिजाबाई उभा राहिल्या. का? इतक्या दिवसातून मी सजली आहे, नटली आहे, महाराजांना बघायला मिळेल, त्यांना आनंद होईल माझ्याकडून. पहिलं म्हणजे मला ओळखतात की नाही हेच बघायचं आहे. जिजामाता पदर घेऊन उभा राहिल्या. तुकोबाराय घरात आले. अगं पाहुण्यांना पाणी दिलंस का ग आवले? जिजामातेनं तोंड फिरवलं. तुकोबारायने विचारलं, आपण कोण? जिजामाता म्हणतात, आव मी बायको तुमची. आणि हे काय घातलंयस? काय म्हणजे? आपल्यासाठी राजांनी पाठवलंय, शिवरायांनी पाठवलंय, तुमच्यासाठी पण आहे. इथं कपडे ठेवले, घाला बरं, सगळे छान दिसू. हे लेकरं बघा किती आनंद झाला. लेकरं उड्या मारत मारत महाराजांजवळ आले. बाबा, बाबा, छान दिसतोय ना गळ्यातला हार. तुकोबारायांनी आवलीकडे रागानं बघितलं. तुकोबाराया म्हणतात, जेवढं घातलंय ना अंगावर सगळं काढायचं, होतं तसं त्यांच्या हातात द्यायचं. तुम्हाला काही वाटतं? जिभेला हाड
म्हणे का? अहो एवढं राजांनी पाठवलंय, तुम्ही देत नाही, घालू देत नाही, तुम्ही तर देत नाही, लोकांनी दिलेलं तरी घालू देत जा. तुकोबाराया म्हणतात, अवले आपल्या प्रारब्धात आहे ते आपल्याला मिळेलच, पण प्रारब्धाच्या बाहेर जाऊन जास्त लोभ माणसानं कधीच ठेवू नये. आजची 2 भाकरी मिळते ना, भगवंताने जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या पोटाची सोय करून ठेवलेली आहे. आवले अगं एवढंच काय, पोरग जन्माला येण्याच्या आधी आईच्या पोटात असताना त्या बाळाच्या जेवणाची व्यवस्था करणारा जर ब्रह्मांड नायक आहे, तर आपल्याला तो उपाशी ठेवेल का? ठेवणार नाही. आवले हे सगळं काढ, सोनं नाणं सगळं देऊन टाक. अंगावरचे कपडे जिजाबाईंनी रागात काढले, म्हणे या माणसाला काहीच कळत नाही. दारात आलेली लक्ष्मी वापस पाठवतायत. सगळं वस्त्र अलंकार मावळ्यांकडे दिले. मावळ्यांनी सांगितलं हे राजांनी पाठवलंय. तुकोबाराया सांगतात, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, हिरे ते पाषाण, खडे जैसे. आम्हाला हे आवडत नाही आणि आम्हाला याची गोडी चरणाची गोडी आम्हाला लागते. तुकोबराया सांगतात, द्यायचं असेल तर चरण सेवा द्या, तुझी चरण सेवा साधावया. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वर संत हिरे पाय देते. नामदेव महाराजांनी सुद्धा सांगितलं, आम्हाला जागा मिळायची असेल ना तर तुमच्यासारख्या संतांच्या चरणाची आम्हाला जागा मिळावी. का? संत दर्शनाने आम्हाला कधी कधी भाग्य उपजल्या जातं. महाराज भाग्य म्हणजे काय? मुलगा झाला तरी भाग्य नाही, बायको मिळाली तरी नीट ऐका, धन मिळालं तरी भाग्य नाही, मुलगा झाला तरी भाग्य नाही, बायको मिळाली तरी भाग्य नाही, बायको मिळाली तरी भाग्य, बायको मिळाली तर ती चांगली असावी, नाही तर उपयोग कर्कशे संगती. भाग्यवंतनो हे दोरा निकट वास बरा संता पायी. आम्हाला संत दर्शनाने भाग्य लागतं. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. महाराज सांगतात, म्हणून माणूस असा आहे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता हे पर्यावरेण. जेव्हा तुकोबारायांना ओतुरी या गावी साक्षात्कार होतो, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबारायांना साक्षात्कार होतो, रामकृष्ण हरी नावाचा मंत्र महाराजांना मिळतो. आनंद झाला तुकोबारायांना, संत दर्शनाचा लाभ मला मिळाला. तुकोबारायांना कोणी विचारायला गेलं नाही झालं काय, पण झालेला आनंद तुकोबा जगताला सांगतात. जेव्हा संत मिळतात ना, संतांच्या आनंदाचा लाभ महाराज सांगतात. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. आ संत
संत दर्शनाचा काय सुख सोहळा महाराज वर्णन करतात. अरे संत भेट आम्हाला झाली, संतांचं दर्शन झालं. तुम्ही आम्ही काय माणसाच्या पोटामध्ये काही गोष्टी राहतात, पण बायांच्या पोटात काही गोष्टी लपून राहतं तुमच्या भागात. आमच्या भागात नाही राहत बरं का. तुमच्या विटा भागात राहत असेल तर काही माहिती नाही. आमच्या भागात राहत नाही. माणसाच्या पोटात राहतं, पण बायांच्या पोटात अजिबात. कारण आहे, कुंती माता रडायला लागली बघा. कौरव पांडवांचं युद्ध झालं, कर्ण मारला गेला, कुंतीला रडायला आलं. धर्मराजे विजयी झाले. माते कर्ण मारला, आई रडायला लागली. धर्मराजाने विचारलं, माते आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे, आम्ही विजयी झालो, कर्ण मेला आणि रडतेस. कुंतीनं सांगितलं, बाळा आनंदाचा क्षण आहे, विजयी झालात, मलाही आनंद आहे, हे आनंदाचे अश्रू आहे. नाही आई, आनंदानं रडत नाही, दुःख झालंय म्हणून रडतीये. कारण कळेल का? कुंती मातेनं सांगितलं, ज्या कर्णाला तुम्ही मारलं तो कर्ण माझा मुलगा होता. लग्नाआधी सूर्यमंत्रापासून प्राप्त झालेला माझा तुमचा मोठा भाऊ होता, 6वा पांडव होता, आणि म्हणून मला रडायला आलं. धर्मराजाला वाईट वाटलं. आई एवढे दिवस तुझ्या पोटामध्ये हे राहिलंच कसं? इथून पुढे मी स्त्री जातीला शाप देतो का बाईच्या पोटात कुठलीच गोष्ट लपून राहणार. धर्मानं शाप दिला आणि बोंबललं ना काम इकडं. मग एक बाई गेली वाढदिवसाला, तिकडं केक कापणं चालू, आणि इकडं तुला काही माहितीये का ग? ती म्हणती, नाही ग, कुणाला सांगू नको बरं का. अगं बाई गरवलं ना आपण भलं, आपल्याला तसलं जमतच नाही, सांग बरं काय झालं. मग ती पुढची सांगते, अगो त्या पाटलाच्या घरी असं असं झालं. तिनं सांगितलं का दुसऱ्या दिवशी कीर्तनाला येते. आता महाराज येईपर्यंत कामं काय असतात. तिला काही माहिती का? ती म्हणती, नाही. अगं सांगू नको बरं का कुणाला. अगं लहानपणापासून तुझी आणि माझी मैत्री, ह्याच त्याला आणि त्याच त्याला आपल्याला जमतच नाही बघ. सांग बरं काय झालं. ती लगेच सांगून मोकळी होती, सांगू नको बरं का कुणाला, पण त्या पाटलाच्या घरी असं असं झालं. ते सगळ्या गावात बोंबलून बाई रिकामी होती. मग अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता हे परिमावरेणा. महाराज सांगतात, तुझं रूप डोळ्यांनी बघावं, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. या डोळ्यांनी जर तुझं रूप बघायचं असेल ना, तर तितकाच आनंद आम्हालाही होणार आहे. का? भगवंत जवळ करायचं असेल. भावे गावे गीता, चाळा लागावा. कसा लागावा? काय छंद लागावा भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचा. ऐका महाराज, मीराबाईने विष पिलं, जनाबाईच्या शिव्या ऐकल्या, सखूबाईच्या जागेवर भगवंत खांब्याला बांधून उभा राहिला. एवढी ताकद भगवंताच्या भक्तीमध्ये. विचार करा, शबरी भिल्लिनीची उष्टी बोरं देवानं खाल्ली, सुदाम्याचे पोहे खाल्ले, शबरी भिल्लिनीची उष्टी बोरं खाल्ली. आमचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य देव लवकर खात नाही. एवढी भक्तीमध्ये फरक आहे. काय फरक आहे महाराज? एक साधू महात्मा रस्त्याने चालला, 2 बाया भांडण करत होत्या, 2 गोवऱ्याचे ढीग लागले होते, 2 बाया भांडण करत होत्या, आणि साधू महात्म्याला बोलावलं, महाराज इकडे या. म्हणे काय? आमच्या दोघींची भांडणं मिटवा. काय झालं? हिनं माझ्या गोवऱ्या चोरल्या. ती म्हणते, तिने माझ्या गोवऱ्या चोरल्या.
आता यांची भांडणं मिटवायची कशी? दोघेही चोरीचा आरोप घ्यायला दोघेही तयार नाही आणि दोघेही तयार नसताना महात्म्याने सांगितलं तुमच्या गौऱ्या ओळखायच्या कशा? तिथं त्या दोन बायकांपैकी एक स्त्री होती, तिचं नाव होतं जनाबाई. जनाबाईनं सांगितलं महात्मा जास्त काही करायची गरज नाही, या जेवढ्या गोवऱ्या आहेत ना ती प्रत्येक गौरी तुम्ही कानाला लावा. ज्या गौरीतून विठ्ठल भगवंताच्या नामाचा गजर ऐकायला येईल ती गौरी माझी, ती माझ्या बाजूला काढा. महात्म्याने सांगितलं असं होऊ शकतं? महाराज म्हणे बघा तर खरं, काय अधिकार होता गौरी कानाला लावावी? ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण यावं त्या गौऱ्या जनाबाईच्या बाजूला काढाव्या. एवढा अधिकार जेव्हा आपल्याला प्राप्त होतो तेव्हा मग आमचा अधिकार, आमची योग्यता काय निर्माण होते? भगवंताला शिव्या सुद्धा द्याव्या जनाबाईने, एवढा अधिकार जनाबाईचा. आम्ही तुम्ही देवाला देव म्हणतो, पण जनाबाईनं देवाला देव म्हणलं नाही. मग जनाबाई काय म्हणते? सगळ्या पंढरीचा चोरटा चोर विठेवर बसलेला आहे. काय म्हणते जनाबाई? देव म्हणत नाही, अरे हा चोर आहे. अजून संत महात्मे सांगतात हा भूत आहे. पंढरीचे वाटे आल्या गेल्या झडपी असा देव उभा राहिला. भगवंताला जनाबाईने चोर म्हणावं एवढी योग्यता जनाबाईची. धरीला धरीला महिला मंडळांसाठी आवडतं भजन आहे. आमच्या सोबत तुम्ही म्हणालात तरी हरकत नाही, खूप आनंद आणि समाधान वाटेल. सर्व महिला मंडळ अंतकरणातून पाठीमागं म्हणताना धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हे धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधोनी आदोर, गळा बांधोनी आदोर, गळा बांधोनी आदोर, गळा बांधोनी आदोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदयबंदी घाना केला तर विठ्ठल कोंडीला. एवढी ताकद जनाबाईने. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या. जनाबाईने देवाला विठ्या म्हणून ओरडावं. अजून देवाला कुणी ओरडावं? तेवढी योग्यता, तेवढा अधिकार संतांचा. अजून कुणी ओरडावं? जगद्गुरु तुकोबाराया बाहेर गेलेली असताना ऐका, गडगंज श्रीमंती तुकोबारायांची, गडगंज श्रीमंती तुकोबारायांच्या घरची, पण दुष्काळे आटिले, द्रव्य नेला मान. दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये लोकांना घरामध्ये खायला अन्न नाही. तुकोबारायांनी आपल्या घरातलं, आपल्या वाट्याचं जेवढं काही होतं ते सगळं सगळं लोकांना दान केलं, दान केलं, सगळ्या लोकांना दिलं. तुकोबारायांचा प्रपंच चालायला लागला, पण मोडका तोडका चालू झाला. कसं तरी भागवायचं. हे भागवल्या जात असताना आमच्या जिजामातेच्या अंगावर एकच वस्त्र होतं. ऐका, जिजामातेच्या अंगावर एकच वस्त्र होतं. 4 ठिकाणी फाटलेलं, 4 ठिकाणी ठिगळं लावलेलं. आंघोळ करायची असेल तर काढून ठेवावं, स्नान झाल्यानंतर परत तेच वस्त्र नेसावं. अशी एक वेळ आली
आणि गंमत काय, भगवंत परीक्षा बघतो. कधी बघतो? तुमच्या सुखाच्या काळात बघणार नाही. माझा देव तुमची परीक्षा बघेल तर दुःखाच्या काळात, संकटामध्ये परीक्षा देऊन जो पास होतो ना त्यानेच खरं देवाला प्राप्त केलं म्हणावं लागेल. या संकटाच्या काळी तुकोबाराया बाहेर गेले. जिजाबाई आंघोळीसाठी म्हणून घरात गेल्या. आंघोळीसाठी घरात गेल्या. नीट ऐका, एकच वस्त्र, आंघोळ केल्यावर ते परत नेसायचंय. आंघोळीसाठी आमच्या जिजामाता घरात गेल्या. अंगावरचं वस्त्र काढलं, भिंतीवर टाकलं आणि जिजाबाई आंघोळ करायला लागल्या. आंघोळ करत असताना तुकोबाराया भजनावरून घरी आले. दार पुढं होतं म्हणून कट्ट्यावरच बसले आणि एवढ्यात विठ्ठल आणि रुक्मिणीची हिकडी वादावादी चालू झाली. रुक्मिणी म्हणते, अहो काय त्या तुकाराम महाराजांच्या नादाला लागलात? एवढी भक्ती आहे का तुकोबारायांची? भगवंतांनी सांगितलं तुला बघायचं असेल तर जा आणि घे परीक्षा माझ्या तुकयाची. आमच्या रुक्मिणीनं एका म्हाताऱ्याबाईचं सोंग घेतलं, अंगावरती लुगडा, हातामध्ये काठी घेतली आणि तुकोबारायांच्या घरी आमच्या रुक्मिणी माता आल्या आणि आवाज दिला तुकोबारायांना, बाबा काहीतरी दे. तुकोबाराया म्हणतात, मी आत्ताच बाहेरून आलोय, काय हवं आहे तुला? काही धान्य वगैरे काही पाहिजे? रुक्मिणी माता म्हणते, मला धान्य नको, सध्या मला गरज आहे, माझ्या अंगावर एकच वस्त्र आहे रे बाबा, माझ्या अंगावर एकच साडी आहे. असं कर, तुझ्या बायकोची एखादी साडी आसन शिल्लक तर तेवढी मला दे. मला अंगात घालायला काही नाही, उद्या घालायला काही नाही. हिनं मागितलं, रुक्मिणीनं मागितलं. तुकोबाराया डायरेक्ट घरात गेले. दरवाजा उघडला, घरात गेले, इकडं तिकडं शोधायला लागले, कुठंच दिसलं नाही. आणि आमच्या जिजामातेनं वर लुगडं भिंतीला टाकलेलं होतं तेच सरकन ओढलं. लुगडं ओढलं आणि तुकोबाराया बाहेर आले. रुक्मिणी मातेच्या हातामध्ये ते लुगडं दिलं आणि माऊले हे घे म्हणी आणि जा, घे आणि जा. तुकोबाराया भजनाला निघून गेले. इकडं आंघोळ झाली. आंघोळ झाली, कपडे नेसायचे म्हणून हात वर केला तर लुगडंच हाताला लागेना. जिजाबाईने वर बघितलं, इकडं तिकडं बघितलं, घरी कुणी नाही म्हणून हळूच बाहेर आल्या. आतून कडी लावली, सगळं घर धुंडाळलं पण अंगावरची साडी मिळाली नाही. आणि मग मात्र काय करू म्हणून आमच्या जिजामाता रडायला लागल्या. आणि लक्षात आलं जिजामातेच्या हा पराक्रम आपल्याच ह्यांचा आहे, दुसऱ्या कुणाचा नाही. आपल्या ह्यांनी पराक्रम केला. शेजारची बाई आली, शेजारच्या बाईनं एक वस्त्र अंगावर टाकायला दिलं, जिजामातेनं साडी नेसली. आणि हे करतात आमचे महाराज कुणामुळं? तर त्या विठ्यामुळं. कुणामुळं करतात? विठ्यामुळं. तुकोबाराया पाठी होते, बाहेर आले. जिजाबाईने दगड हातात घेतला. दगड घेतल्याबरोबर तुकोबाराया जरा मागं सरकले. काय गावले, मला मारतेस की काय? जिजाबाई म्हणाली, तुम्हाला मारून उपयोग नाही, ज्याला मारायचं त्याला मारणार, तुला मारणार नाही. आमच्या जिजामातेनं दगड घेतला आणि पळत मंदिराच्या दिशेने निघाल्या. कुठं चालली सावले? कुठं चालली म्हणजे ज्या विठ्याच्या नादाला लागलात ना त्या विठ्याच्या डोक्यावर दगड टाकते की नाही बघा तुम्ही आज. तुकोबाराया जिजामातेच्या मागे मागे पळायला लागले. आणि तुकोबाराया म्हणतात, अगं थांब, तुला मारायचं असेल तर मला मार, तुला दगड हाणायचंय माझ्या डोक्यात घाल, पण माझ्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या डोक्यात घालू नको, त्याला काही इजा होऊन देऊ नको. नाही म्हणे, बघावंच लागेल. जिजामाता पळत गेल्या. दोघही नवरा बायको बघत होते, आमचे हे विठ्ठल रुक्मिणी. दोघही बघायला लागले आणि भगवंत रुक्मिणीला म्हणतात, अगं तू आली कांड करून, पण आता हे कुणी आवरायचं? जिजाबाई पळत आल्या. जिजाबाईच्या पाठीमागा तुकोबाराया गळ्यातला विना घेऊन पळतायत. महालात आल्या, मंदिरात आल्या आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काय घडलं? मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जिजाबाई शिरल्या. आता हा दगड त्या विठ्याच्या डोक्यात घालतेच मी म्हणून जिजाबाई गाभाऱ्यात पळाल्या. आणि माग तुकोबाराया दोन हातच लांब राहिले होते. जिजाबाई आत आल्या आल्या भगवंतानं गाभाऱ्याचा दरवाजा बंद केला. तुकोबाराया बाहेरच. तुकोबारायानं विचार केला, दिवसभर मी तुझं नाव घेतो आणि मी बाहेर, आणि हिला आत घेतलायस वय. महाराज बाहेरच होते. विठ्ठल म्हणतात, रुक्मिणी
अगं बघ काय केलंयस. भरजरी वस्त्र आमच्या रुक्मिणीने 2-4 साड्या जिजाबाईंना गठुडं बांधून हातात दिल्या. म्हणे आवले हे घे आणि जा घरी. काही नाही ग, मी परीक्षा बघत होते. परीक्षेत पास झालीस बरं का तू. जिजाबाई बाहेर आल्या. तुकोबारायला म्हणतात हितनं पुढं जर ह्याचं नाव घेतलं तर तुम्ही हाय मी हाय. महाराज याला म्हणतात योग्यता, याला म्हणावं योग्यता. तुकोबाराय सांगतात गवळणींना जसा छंद तुझा लागला तसा मला लागावा. माझ्या मनाला गो चाळा, चाळा लावी येला गोप गोपीनाथे. कृष्ण अवतारामध्ये गोपींना चाळा लागला होता ना, तसा छंद माझ्या मनाला लागावा. पहावा या विठ्ठल डोळा, तुझं रूप डोळ्यांनी बघावं. हे बघत असताना प्रपंच नाही का, संसार नाही का. तुकोबाराया म्हणतात मला संसारही आहे, प्रपंचही आहे. तुझ्या नामापुढे भजनापुढे संसाराची गोडी आम्हाला वाटत नाही. दुसऱ्याच्या आनिक नाही ताड, आनिक नाही ताड, आनिक नाही ताड, आनिक नाही ताड, आनिक नाही ताड. आवाज द्या. आनिक नाही ताड, आनिक नाही ताड, आनिक नाही ताड. आनिक नाही ताड, आनिक नाही ताड, आनिक नाही ताड. आनिक नाही ताड, 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 आनिक नाही ताड. न लगे संसार हा गोड, वा वा. न लगे संसार हा गोड, आनिक नाही ताड, 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 आनिक नाही ताड. न लगे संसार हा गोड, न लगे संसार हा गोड, आनिक नाही. आनिक नाही ताड, 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 आनिक नाही ताड. न लगे संसार हा गोड. आम्हाला संसाराची चाड नाही, संसाराची गोडी आम्हाला वाटत नाही. एक सांगू का, परमार्थासाठी जो देह व्यतीत करतो त्या संतांना संसाराची गोडी लागत नाही. आणि मातीसाठी जो देह अर्पण करतो त्याला संसाराची गोडी लागत. संसाराचं वैराग्य निर्माण झाल्याशिवाय परमार्थही करता येत नाही आणि युद्धही करता येत नाही. युद्ध करायचं असेल तरी प्रपंच सोडावाच लागतो. परमार्थ करायचा असेल तरी प्रपंच हा सोडावाच लागतो. आमच्या कार्यकर्त्यांची, आयोजकांची इच्छा आहे ताई, तुम्हाला मागच्याही वेळेस आपली कीर्तन सेवा झाली, याही वेळेस सर्व आमचे तरुण बांधव, जवळजवळ 60-70 तरुण बांधव आहेत, सर्व शिवभक्त आहे. आणि यांच्या आग्रहास्तव मागच्या वेळेस मला वाटतं आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये तारीख मागितली, पण वेळ नव्हता, जागा खाली नव्हत्या, त्यामुळं कार्यक्रम झाला नाही. पण म्हटले आपण सप्ताहाच्या वेळेस करूया. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ताई एक वीरांचा पराक्रम आपण सांगावा. ऐका, वीरांचा पराक्रम सांगावा का. मला इथं आज आल्यानंतर पुन्हा एक प्रसंग मागच्या वेळेसचाच आठवला आणि तो
प्रसंग आठवल्या कारणानेच ऐका विठाला 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 विठाल विठाल आयोजकांची इच्छा आहे एक छोटासा पोवाडा म्हणावा म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी एक छोटासा पोवाडा होऊन कार्यक्रमाची समाप्ती होईल. 1942 ऐका 1942 इंग्रजांनी ब्रिटिशांनी आमच्या देशावरती राज्य केलं होतं. 5 मिनिटं येऊन नंतर पुढे आमच्या देशावरती राज्य केलं होतं. ब्रिटिशांची सत्ता चालली होती. शेतकऱ्यांचं काही चालत नव्हतं. शेतकऱ्यांचं शेतमालावर कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता. प्रत्येक इंग्रजांनी ब्रिटिशांनी हे आमचं सगळं ताब्यात घेतलेलं असताना गावागावातला तरुण उभा झाला. गावागावातला तरुण उभा झाला. एकी केल्या गेली सर्वांची आणि ही सर्व तरुणाई इंग्रजांना हकलण्यासाठी या सर्वांची तयारी चालू झाली. ऐका 1942 साला 1942 साला उठाव बघा झाला देशमुक्तीला खडबडून तरुण जागा झाला. खडबडून तरुण जागा झाला. हाती तिरंगावीर चालला जे राजे जे. ही कथा नव्हे षंडाची, ही कथा नव्हे षंडाची, गावगुंडाची, चोर भामट्याची, सत्य कथा नाना पाटलाची, नाना पाटलाची जी राजे जे. क्रांती सिंह नाना पाटील हा नेता कुठे जन्माला सांगते तुम्हाला. सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला, सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला येडे मच्छिंद्र गाव मुक्कामाला. पाटलाच्या घरी जन्माला, घरी जन्माला जी राजे रे. क्रांती सिंह नाना पाटील बलदंड शरीर पिळदार मिशा असलेला हा तरुण, सांगली जिल्ह्यातला हा तरुण या इंग्रजांना अद्दल घडवल्याशिवाय, यांना हकलल्याशिवाय गप्पा बसायचं नाही. म्हणून नाना पाटलाने काय केलं, गावागावातला एक एक तरुण गोळा केला. गावागावातला तरुण गोळा केला. पण युद्धाला जायचं म्हटलं तर जिच्या सोबत लग्न केलेलं आहे, जिची साथ आयुष्यभर आहे, तिच्याकडून परवानगी घ्यावी लागेल. म्हणून आपल्या पत्नीला समोर बसवलं आणि एकांतात विचारलं. एकांतात बोले पत्नीला, तुझी साथ हवी ग मला, तुझी साथ हवी ग मला. आपल्या पत्नीला आवाज दिला, या ब्रिटिशांना तोड देण्यासाठी मला बाहेर जावं लागेल, पण तुझी साथ मला हवी आहे. जाऊन आम्ही घराच्या बाहेर. पत्नीनं सांगितलं, माझी हाक आहे तुम्हाला. पत्नीचा आशीर्वाद घेतला. पत्नीची परवानगी घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील घरातून बाहेर निघाले. आणि काय केलं पहिलं कार्य, कुठलीही गोष्ट करायची असेल तर संघटना केल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. एक एक तरुण गोळा झाला आणि काय केलं यांनी, क्रांतीचा पेटला कुंड, क्रांतीचा पेटला कुंड, उभारुनी बंड ठोकुनी दंड, प्रखर ज्वालामुखी झाला तयार, प्रखर ज्वालामुखी झाला तयार. स्थापन पत्री सरकार जी राजे जे. स्थापन पत्री सरकार
नाना पाटलांनी पत्री सरकार स्थापन केलं. पत्री सरकार म्हणजे काय? पत्री सरकार म्हणजे काय? जनावरांच्या पायाला जशा पत्र्या ठोकल्या जातात ना, बैलाच्या पायाला जशा पत्र्या ठोकल्या जातात, तसं माणसांना पकडावं. जे स्वातंत्र्याच्या विरोधात होते त्यांना पकडावं आणि त्यांच्या पायाला पत्र्या ठोकण्याचं काम यांनी चालू केलं. आणि हळूहळू म्हणता बातमी इंग्रज सरकारला गेली. कुणीतरी नाना पाटील नावाचा सांगली जिल्ह्यातला माणूस आहे आणि या माणसानं इंग्रजांच्या नाकात दम करून ठेवला. करायचं काय? आणि विचार करता करता इंग्रजांनी फरमान काढलं, जो कोणी नाना पाटलाला पकडून देईल त्याला 5,000चं बक्षीस. इंग्रजांनी फरमान काढलं आणि आपलेच गद्दार झाले म्हणायला हरकत नाही. बाहेर गावी फिरता फिरता नानाची दाढी वाढली आणि दाढी करायला म्हणून नाना गावात आले. गावातल्या कट्ट्यावर बसले. नानाच्या समोर दाढी करणारा बसलेला होता. नानाच्या समोर दाढी करणारा बसला आणि गावातल्या एकानं इंग्रजाला निरोप दिला, नाना पाटील गावात आलेला आहे, पकडा नानाला. आणि इंग्रजांची एक फलटण नानाच्या दिशेनं निघाली. नानाला माहीतच नाही, नाना पाटलांना माहीत नाही. दाढी करायला नाना पाटील बसले. दाढी करणाऱ्यांना आपलं सगळं सामान काढलेलं आहे. वस्त्रा, पाणी, साबण, वस्त्रा, पाणी, साबण हे सगळं साहित्य काढलं. आरसा हातात घेतला नाना पाटलांनी. हातामध्ये आरसा घेतला आणि आता दाढीला साबण लागला आणि दाढी करायला सुरू करणार. एवढ्यात आरशात पाठीमागून येणारा पोलीस दिसला. नाना पाटलांना मागून येणारा पोलीस दिसला आणि मग नानाने विचार केला, आता याला फसवून पडायचं म्हटलं तर काहीतरी युक्ती केली पाहिजे, नाहीतर आपण पकडले जाऊ. मग नाना पाटलांनी काय केलं? दाढी करायला बसलेला नाना पाटील हातामध्ये आरसा धरलेला. आरसा हातात घेतला. आरशात पोलीस दिसला. आरशात पोलीस दिसला. नाना बघा पिलंदर कसला. नाना बघा पिलंदर कसला. काय केलं नाना पाटलानं? आरसा खाली ठेवला आणि जो दाढी करत होता त्याचीच दाढी एका हातात धरली. त्याच्या हातातला वस्त्रा ओढून घेतला आणि मागणं इंग्रज आला. आणि एवढ्या नाना पाटलानं काय केलं? हातामध्ये आरसा धरलेला, पाठी मागून पोलीस आला. आरशात पोलीस दिसला. नाना बघा बिलंदर कसला. साबण लावला दाढीला, लावला दाढीला. जिरहाजे रे जे दाढी करत होत, जे दाढी करत होत त्यांच्याच दाढीला साबण लावायला सुरुवात झाली. एवढ्यात पाठीमागनं इंग्रज आला. इंग्रजांची 4-5 ब्रिटिश उभा राहिले. आता ह्यांना माहिती नाही नाना पाटील नेमके कोण. यांना फक्त एवढंच माहिती होतं, नाना पाटील दाढी करायला गावात आलेले आहे. यांना माहिती नाही नाना कोणता. इकडं नानानं काय केलं? आपल्या दाढीचा साबण पुसला. दाढीचा साबण पुसला आणि दाढी करणाऱ्याची मान हातात धरली, साबण लावला दाढीला. जे दाढी करत होते त्यांना साबण लावायला सुरुवात झाली. हे इंग्रज आलं. आता याला माहित नाही. नाना पाटील समजून तिकडच पकडलं आणि नाना पाटील पसार झाले. याला पकडून इंग्रज पोलीस चौकीत. आता ह्याला कळना ह्यांनी मला नेमकं का पकडलंय. दाढी करणाऱ्याला, मी तर दाढी करत होतो, ह्यांनी मला का पकडलं. एवढ्यात इंग्रज आला. मग कशा काय नाना, पकडला का नाही तुला? पकडला का नाही नाना तुला?
एवढा आता मला प्रमोशन मिळणार म्हणून मोठ्या आयटीत पोलीस बोलला आणि एवढ्यात हे दाढी करणार काय म्हणत, अरे मी नव्ह तुला जो पाहिजे तो. मग बाबा मी साधा दाढी करणारा माणूस, तुझा बाप पळून गेला जिराजी. हा क्रांतिसिंहाचा पोवाडा सुद्धा खूप मोठा आहे, पण तुमच्या भागातले क्रांतिसिंह नाना पाटील आहे म्हणून मी तुम्हाला हे 5 मिनिटाचं उदाहरण दिलं आणि सर्व महिलांच्या आग्रहास्तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपेल. विठाला विठाला ऐका, रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला, रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला, तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं. लाखो मावळ्यांना प्राणांची आहुती व्हावी लागली. 32 मनांचं सोनेरी सिंहासन रायगडावरती माझ्या शिवछत्रपतींचं उभा राहील. काय घडतंय मंडळी ऐका. मागच्या वेळेसच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म मी तुम्हाला सांगितला होता. सगळ्या माझ्या महिलांना आठवत असेल बऱ्यापैकी. आठवतंय कोण जन्माला आले होते? शिवाजी महाराज जन्माला आले. हे वर्णन आपण तिथं सांगून विषय बंद केला होता. आता ऐका पुढे. बेंगलोरची राजधानी विजापूर, विजापूरमध्ये ही सर्व मंडळी राहत असताना शहाजी राजे जिजाऊ माँसाहेब छोटेशे बाल शिवबा अंगणामध्ये खेळत होते. महालामध्ये पोरं पळत होते आणि हे लहान लहान लेकरं पळत असताना राजदरबार होता आणि त्या विजापूरच्या राजदरबारामध्ये बैठक चालू झाली, नाचगाणं चालू झालं आणि इकडं लेकरं खेळत होती. व्यंकोजी राजे, संभाजी राजे, शिवाजी राजे. संभाजी राजे इतिहासामध्ये भरपूर झाले, त्याच्यातील हे एक. ही लहान लेकरं खेळत होती आणि खेळता खेळता व्यंकोजी राजे हळूच ओरडले, शिवबा जायचं का तिकडं, काहीतरी चाललंय, जरा खेळत खेळत जाऊया. महाराजांना काही कळेना. अगदी लहानसे शिवाजी महाराज पळत निघाले, आवाज यायला लागला म्हणून, आणि चिकाच्या पडद्याआड काय चाललं म्हणून पडदा असा सरकावला तर तिथं नाचगाणं चालू होतं आणि एवढ्यात एका शिपायानं शिवरायांना बघितलं आणि हा शिपाई रागारागात महालात गेला. माँसाहेब काही ऐकायला आलं का? माँसाहेब म्हणतात, काय पोरं कुठं घुसलीत बघा. म्हणजे तिकडं बैठक चालू आहे आणि आपले महाराज तिकडं गेलेले आहेत. बोलावं नाना त्यांना. शिवरायांना बोलावण्यात आलं. आई बोलावलंस? कुठं गेला होतात शोभा? व्यंकोजी राजे, संभाजी राजे म्हणत होते चला तिकडे खेळायला जाऊ म्हणून गेलो, फक्त पडदा उघडला काय चाललं म्हणून राग आला जिजाऊ माँसाहेबांना. अरे नाचगाणं चालू आहे तिकडं आणि तुम्ही गेलात. एवढ्यामध्ये जिजाऊ माँसाहेबांचं बोलणं थांबवलं गेलं. तुम्हाला बोलायचं असेल, आमच्या जिजामातेनं हात उगारला, वळण लावायचं असेल तर ती फक्त आई लावू शकते. जिजाबाईंचा हात धरला. तुम्हाला एवढं बोलावंसं वाटत असेल तर मोठ्या माणसांना बोला. ज्या घरात लहानाची पोरं मोठी होतात त्या घरातल्या माणसांनी वागावं कसं हे घरातल्या लोकांना कळालं पाहिजे. शिवरायांना बोलून काय उपयोग आहे? ठीक आहे, संध्याकाळची वेळ झाली. शहाजीराजे महालामध्ये आले आणि आमच्या जिजामातेने विचारलं, काय हो, आज जे काही घडत होतं ते तुम्हाला योग्य वाटलं? शहाजीराजे म्हणतात, अगं हे माझं नाही, हा दरबार विजापूरवाल्यांचा आहे आणि यांच्या दरबारामध्ये हे चालतच राहणार. मी एकटा नाही म्हणू शकत नाही, पण मला हे पटलेलं नाही. मग माझ्या छत्रपतींना हे वळण लागता कामा नये. मला माझ्या मुलाला घडवायचं आहे, स्वराज्य निर्माण करायचं आहे. या मार्गाला लागलेले मला चालणार नाही, हे बंद झालं पाहिजे. शहाजीराजे म्हणतात, या ठिकाणी तर आम्ही बंद करू शकत नाही, कारण एवढा अधिकार नाही. मग एक काम करा, शिवरायांना घेऊन तुम्ही पुण्याकडे जा. याच वेळेला पुण्याची जहागिरी शिवरायांना बहाल करण्यात आली. वय किती होतं? 14 वर्षाचं. वय किती होतं? 14 वर्षाचं. फक्त 14 वर्षाचे शिवबा पुण्याची जहागिरी बहाल केल्या गेली आणि जिजाऊ माँसाहेब आणि शिवराय पुण्याला राहायला आले.
पुण्यामध्ये असतानाच लहान लहान पोरं जमा झाली. याच वेळेला मोहब्बत खानाने जिजाऊ मासाहेबांच्या जाऊबाईला पकडून नेलं. पंचवटीमध्ये आंघोळ करायला गेलेले असताना राजे लहान होते. सवंगडी बरोबर घेतले. ऐका, सवंगडी बरोबर घेतले आणि हे सगळे सवंगडी मिळून शिकारीच्या दिशेने निघाले. शिकार करण्याच्या दिशेने जंगलामध्ये पळत असताना पाठीमागून एक आवाज आला. पाठीमागून एक आवाज आला, राजा थांबा, राजा थांबा. महाराजांनी घोड्याचा लगाम खेचला. पाठीमागं वळून बघितलं, कुणीतरी साठी ओलांडलेले बाबा घामाघूम होत पळत येत आहे. घोडा थांबल्या गेला. वडीलधारी 60 वर्षांचे असणारे एक आजोबा राजांच्या जवळ आले. राजा घोड्यावरून पाय उतार झालं. राजा घोड्यावरून पाय उतार झालं आणि या बाबांनी राजांच्या चरणावरती नतमस्तक डोकं ठेवलं. राजांच्या पाया पडले हे बाबा. डोळ्यातनं पाणी यायला लागलं. या डोळ्यातल्या पाण्याने शिवरायांचे पाय धुवून निघाले. छोटेशे बाल शिवा, त्यांना कळेना हे बाबा माझ्या एवढं का पाया पडतायत. बाबांना उठवलं. काय झालं, का रडताय, सांगाल आम्हाला. ऐकून घ्याल राज, का रडताय ते सांगा. राज, राज माझी तरणी तटी पोरगी पाण्याला गेली होती. राज, राजा माझी तरणी तटी पोरगी पाण्याला गेली होती. दिवसा ढवळ्या तिला पळवून नेलं. राज, दिवसा ढवळ्या पळवून नेलं. राज, कोण आहे तो. कुंपणानंच शेत खाल्लं. राज, राज कुंपणानंच शेत खाल्लं. माझ्या पोरीचं सर्वस्व बर्बाद केलं. राज संपलो मी. राजा मी संपलो, माझं काहीच राहिलं नाही. बाबा कोण आहे तो. रांजे गावचा पाटील. राजा रांजे गावचा पाटील. काय, आपल्याच असणाऱ्या रक्षकांनी आपलंच भक्षण करावं, पटतं त्याला. येसाची जा रांजे गावात. आणि पाटील काय म्हणतात ते बघून या. येसाजी रांजात गेले. पाटील बंगईवर बसून झोका खेळत होता. बाहेरनं आवाज आला, कोण आहे रे बाहेर. येसाजी, कशासाठी आलायस. राजाचं बोलावणं आलंय तुम्हासनी म्हणून आलो या. काय काम आहे तुझ्या राजाकडं. काहीतरी तक्रार आली या म्हण राजाकडं. बिगीनं बोलावला या. चला, तुझी तक्रार. अरे तुझ्या राजाकडे तक्रार आणि माझी. जा जाऊन सांग येत नाही म्हणावं. मी नामदारी राजा नव्हे, नामदारी राजा नव्हे, गावचा पाटील आहे. आणि पाटलानं केलं ते गावानं सहन केलं पाहिजे. जाऊन सांग त्यांना म्हणावं येत नाही. येसाजी वापस आला. येसाजी वापस आला. प्रणाम राज. काय म्हणाले पाटील. पाटील मगरूर आहे. काय म्हणाले पाटील. राज येत नाही म्हणून सांग म्हणाले. नामदारी राजा नव्हे, तुमच्या शिवाजी राजांसारखा मी नामदारी राजा नाही, गावचा पाटील आहे. आणि मी केलं ते सहन केलं पाहिजे. एवढ्याच शेजारी तानाजी उभे होते. या तानाजी मावळ्यांना हाक दिली, येसाजी तलवार काय शोभेला नेली होतेस. पकडून आणता नाही आलं. राजांनी इशारा केला, माझी आज्ञा नव्हती म्हणून आणलेला नाही. एक काम करा, रामजी बाबा समोर जे बाबा उभे होते, रामजी बाबा एक काम करा, आमच्या सोबत लाल महालाच्या दिशेनं याल. माझ्या मुलीला जर न्याय मिळत असेल, माझ्या मुलीला जर न्याय मिळणार असेल तर मी लाल महालात यायला तयार आहे. रात्रभर दौड झाली. ही सगळी मंडळी पुण्यात आली. रात्रभर राजांना झोप लागेना, डोळ्याला डोळा लागेना. काय करायचं या पाटलाचं. नामधारी राजा आहे, पाटलानं केलं ते सहन केलं पाहिजे. आमच्या आया बहिणी रस्त्यावर पडल्यात, आमच्या लेकी बाळी रस्त्यावर पडल्यात की यांनी उठावं, स्वतःची जबाबदारी जहागिरी समजावी आणि कुणालाही उचलून रस्त्याने न्यावं. जमणार नाही. येसाजीला आवाज दिला, येसाजी 40 घोडेस्वार बरोबर घ्या, 40 घोडेस्वार बरोबर घ्या, रांजात जा आणि पाटलाच्या मुसक्या बांधून पाटील लाल महालात हजर करा. राजांची आज्ञा आली म्हणता बरोबर येसाजी मावळ्याचे बाहूस पूर्ण पावले. मर्द मराठा येसाजी गडी, मर्द मराठा येसाजी गडी, निघाला तातडी तडक निघाला रांजे गावाला, तडक निघाला रांजे गावाला. गावाचा बंदोबस्त
केला, गावाचा बंदोबस्त केला, काढण्या लावल्या दंडाला, काढला नवरा अंगाला, रातोरात आणला पुण्याला जिरहाजे जे. पुण्याला राजे पुण्याला गिराजे. लाल महालाचा दरबार तुडुंब भरला, चौथरे भरले. शिवरायांनी नवीन पोशाख धारण केला आणि जिजामातेनं विचारलं, राज आज सण नाही सूद नाही तरी नवीन कपडे घातले, कारण कळल. मा साहेब दरबारात चला तुम्हाला सगळं काही कळेल. पाठीमागून जिजाऊ मा साहेब आल्या, समोर शिवराय बसले. शिवराय बसले, वय होतं फक्त 14 वर्षाचं. राज बसलन, राजांनी मोठ्या रागात आवाज दिला, येसाजी पाटील आणलं वय राज, हजर करा आमच्या समोर. पाटलाला हजर करण्यात आलं. मुसक्या बनलेला पाटील मान खाली घालून राजांपुढे उभा होता आणि राजे विचार करतात, हाच ना हा नामधारी राजा आहे म्हणणारा. समोरच्या बाबांना विचारलं, बाबा हाच का तो? होय राज, हाच. यानेच माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकला राज. राजा हाच, यानंच माझ्या मुलीचं सर्वस्व बर्बाद केलं. राज माझ्या पोरीवर अन्याय केला, अत्याचार केला. राज न्याय द्या राज, याला सोडू नका राज, न्याय द्या. पाटील हे काय म्हणतात तो आरोप तुम्हाला मान्य आहे? राज मला गोमुखद न्याय मिळावा, मला गोमुखद न्याय मिळाला. गोमुखद न्याय मिळाला जाईल पाटील, पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केला ती मुलगी तुमच्याबद्दल इथं 2 शब्द बोलेल आणि मग तुम्हाला न्याय मिळाला जाईल. नाही राज, नाही, असं शक्य नाही. का? ती मुलगी या जगात नाही राज, ती पोरगी या जगात नाही, ती सोडून गेली. मग दुष्टा तुला गोमुखद न्याय मिळणार नाही, तुला न्याय देईल ते छत्रपतींचं शासन. येसाजी याचे हातपाय तोडा, हातपाय तोडा, गाढवावर बसवा आणि गावातून धिंड काढा. कळू द्या लोकांना, आमच्या आई बहिणीकडं वाकड्या नजरेनं जर कुणी बघेल तर त्याचे काय हाल केल्या जातील या स्वराज्याच्या राज्यामध्ये. वयाच्या 14 वर्षाला रांजे गावाला लोकांना धीर आला, स्वराज्याचा वाली मिळाला, स्वराज्याचा मालक मिळाला आणि लोकांच्या मनावर झाल्या. महाराज आत्ताच्या कोर्टातल्या केसेस वर्षानुवर्ष चालतात. लहानशा चिमुरडीवर कुणीतरी अंगावरचं वस्त्र काढून टाकतंय. भरल्या चौकात एखाद्या स्त्रीच्या अंगावर पेट्रोल टाकून डिझेल टाकून जाळल्या जातं. हे न्याय वर्षभर आमच्या ठिकाणी चालतात. पण छत्रपतींचं शासन असं होतं, एका रात्रीत माझ्या महाराजांनी एका स्त्रीला न्याय मिळवून दिला. हे तत्व आमच्या शिवरायांचं. म्हणून महाराज सांगतात, तुझ्या भक्तीचा छंद लागावा न लगे संसार हा गोड. आम्हाला संसाराची आवड नाही, संसाराची गोडी नाही, तरीच फळ जन्म आलो, सरता पांडुरंगी झालो. 84 लक्ष योनीचा फेरा फिरून मिळालेला हा मानव जन्म, याचं सार्थक करायचं असेल एकमेव उपाय आहे, फक्त नामस्मरण. बसलेली सर्व मंडळी हाताने टाळी, मुखाने भगवंताचं गोड असं हरिनाम. सरळ सरळ हात वर घ्या, सरळ, मध्येच खाली नाही, सरळ. वा विठोबा रखोमा, आहा विठोबा रखुमाई, विठोबा रखोमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय 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 जय, विठोबा रखुमाई, रखुमाई,
तुम्हाला नामस्मरण घ्या असं म्हणण्याचं कारण नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट, एवढ्या गजरामध्ये जर कुणी नामस्मरण घेतलं नसेल तर कुठंतरी त्याचं पाप आडवं आलं म्हणून अनंत अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये येणार नाही. कुणी उठावन म्हणावं नाही जमणार, कुणी उठावन परमार्थ करावा नाही जमणार. परमार्थ करण्यासाठी सुद्धा योग्यता लागते, अधिकार लागतो. आणि हा अधिकार प्राप्त करायचा असेल तर भगवान परमात्म्याला जवळ करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. महाराज सांगतात, तरीच फळ जन्म आलो, सरता पांडुरंगी झालो, तुमच्या चरणाचे आम्ही दास झालो, संसाराची गोडी आम्हाला नाही, तुझं रूप डोळ्यांनी बघावं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, इतका देखना माझा भगवान परमात्मा, देवाचं मुख कमल बघा. महाराज सांगतात, विठाला 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 पुण्याई लागते तेव्हा भगवंताचं नाव मुखामध्ये येतं. एक माणसाचं आयुष्य गेलं पण कधी भजन केलं नाही, कधी परमार्थ केलं नाही, सप्त्याला देणगी कधी दिली नाही. भजनी मागायला गेले ना सप्त्याचे कार्यकर्ते पावती बुक घेऊन हे देणगीवाले गावातले निघाले. दरवर्षी आपला सप्ताह असतो आणि सप्त्यासाठी काहीतरी आपल्याकडून वर्गणी भेटावी म्हणून हे कार्यकर्ते पावती बुक घेऊन निघतात ना घराघरांनी गावातनं. हे लांबनच बघतं, बाथरूम मध्ये जाऊन लपतं, लांबनच बघत, बाथरूम मध्ये लपत. आणि हे दारात येतात, वहिनी असते बायकोला पुढं, वहिनी भाऊजी आहेत का? ती म्हणते नाही हो, काही नाही, सप्त्याची वर्गणी पाहिजे होती आपल्या परिस्थितीनुसार. भाऊजी घरी आहेत? ती म्हणती नाही हो, बाहेर गावी गेलेत, येतील कधी? मला तर बया काही सांगता यायचं. दोघही सामील त्याच्यात, देणगी द्यायचा पत्ता नाही. हा गडी गावात सप्ताह बसला तरी सप्त्याला हजर नाही, कीर्तन ऐकायला हजर नाही. हा गडी दिसणार कधी? काल्याला महाप्रसाद वरपण खा, स्वतः बी खातं दुसऱ्याला बी वाढतं, घे जसं काही ह्यानंच दिलंय सगळं. अशी काही बेनी महाराज, एवढी पापिष्ट लोक आहेत ना. एकानं आयुष्यभर परमार्थ केला नाही, भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये घेतलं नाही, आयुष्य असं गेलं. मरणाची वेळ जवळ आली, शेवटचा काळ जवळ आला, खाटावर पडला, काळ घेऊन जाणार, बोलता येत नाही काही नाही, वाचा गेली, खाटावर झोपलं, हलता बी येत नाही, जेवण पाणी सगळं जाग्यावर, काळ येणार घेऊन जाणार, एवढंच वाट चाललं होतं. आणि हे चाललेलं असताना माणसाला मोह किती, याच्या खाट शेजारी वासरू बांधलेलं होतं आणि ते वासरू केरसुनी खात होतं. लोभ बघा, वासरू बांधलेलं होतं आणि ते वासरू केरसुनी खात होतं. हे पडल्या याला मोह आवरला नाही आणि खाटावरनच ओरडलं. आता बोलता येत नव्हतं, खाटावरनं ओरडायला लागलं, वा के वासरू केरसुनी खातय. काय म्हणत होतं म्हातार? वासरू केरसुनी खातय. बायको आली कळना, सुना आल्या कळना, नातवंड आली कळना, काय म्हणताय? वा के दोनच शब्द, कुणालाच काही कळना. बाबा जेवायला देऊ, पाणी देऊ, वा के. ते मोठं पोरग आलं. आता मोठं पोरग भाविक, हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला यावा तसं ह्याच्या पोटी हे जन्माला आलेलं भाविक. मोठं पोरग आलं, हे कीर्तनाला वगैरे जायचं, मोठं पोरग आलं, मोठ्या पोरानं बघितलं, बाबा काय हवंय? बाबा म्हणला वा के. आता मोठ्या पोरानं विचार केला, माझ्या बापानं आयुष्यभर परमार्थ केला नाही, भगवंताचं नामस्मरण कधी घेतलं नाही, त्याच्यामुळं माझ्या बापाला जागा मिळेल तर नरकातच, पण मरता माझ्या बापाला वासुदेव केशव म्हणावंसं वाटतंय. माझ्या बापाला मरता देवाचं नाव घ्यावं वाटतं. आणि मरता जर का देवाचं नाव माझ्या बापानं घेतलं तर आजा मेळ्याला जसा स्वर्ग मोक्ष प्राप्त झाला तसा माझ्या बापाला स्वर्गात जागा भेटल. आणि स्वर्गात जागा भेटल म्हणून पोरानं काय केलं? गावातला वैद्य आणला. म्हणला जेवढे पैसे पाहिजे तेवढे घे, पण माझ्या बापाला
थोड्या वेळासाठी बोलता आलं पाहिजे असं काहीतरी औषध दे. या वैद्यानं औषध तयार केलं. औषध तयार झालं, औषध यानं पिलं आणि औषध यानं पिल्यानंतर सगळी जण याच्या तोंडाकडं बघायला लागली. नातवंड, लेकरं, सुना, बायको. हा बाबा घ्या देवाचं नाव म्हणा, वासुदेव केशव, वासुदेव केशव म्हणा. सगळी लेकरं आमचा आबा कसं देवाचं नाव घेतात, सगळी म्हणा बाबा वासुदेव केशव. सगळ्यांची कानं आतुरलेली, हे कधी देवाचं नाव घेतंय. एवढ्यात म्हातारं ओरडलं, अरे तिकडं वासरू किरसुनी खाताय, उचला. मोठं पोरग म्हणलं बाबा दुसरी आणू, पण तुम्ही वासुदेव केशव म्हणा, घ्या देवाचं नाव. म्हातारं म्हणलं मरीन मरीन, पण देवाचं नाव घेणार. मेला म्हातारं, मेलं पण भगवंताचं नाव घेतलं. हे उदाहरण का दिलं? काही काही माणसंच अशी असतात की त्यांना काहीही करा ते परमार्थात येणार. म्हणून तुम्ही एवढे सगळे जण आज कीर्तनात जमलात ना, काहीतरी कुठं तरी पुण्याई तुमची असल्याशिवाय तुम्ही घर सोडून इथपर्यंत आलेले, अन्यथा कुणी येत नाही. ही जागा अशी आहे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. हा हरिनामाचा सोहळा, हा हरिनामाचा आनंद खूप मोठा आहे. महाराज सांगतात, तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा. देवा लक्ष्मीनं तुमची चरण सेवा केली असेल, पण आम्हालाही मात्र चरण सेवा घडावी असं महाराज शेवटी सांगतात. आज आपल्या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा वर्ष 28वे, मौजे येवलेवाडी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली या ठिकाणी असलेला हा भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा. सुंदर सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन आणि त्या निमित्तानं माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा. आमचे आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे असे असणारे श्री तानाजी राणू मालुसरे आणि आमचे श्री महादेव दादा खाशाबाद जाधव यांच्या सौजन्याने आजची ही कीर्तन सेवा पार पडते आहे. आणि विशेष म्हणजे शेवटी आमच्या लहान लहान मुलींनी सुद्धा इच्छा व्यक्त केली होती की ताई, मागच्या वेळेस शिवाजी महाराज जन्माला कसे आले याचं सुंदर असं उदाहरण तुम्ही आम्हाला दिलं, पण याच्या पुढचा छोटासा भाग आम्हाला सांगावा अशी दादांची ही इच्छा, सर्वांची इच्छा. आणि नेमकं इथं आल्यानंतर मात्र मला मागचा प्रसंगही आठवला. दादांनी मोठ्या गर्वाने सांगितलं आणि मलाही मोठ्या गर्वाने ते ऐकावंसं वाटलं. का ऐकावंसं वाटलं की आमचे दादा बोलले, ताई आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण असणारी हरिभक्त परायण श्री समाधान महाराज शर्मा यांची भेट झाल्यानंतर आम्ही त्यांना विचारावं आणि त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही त्यांची तारीख घेण्यासाठी गेलो आणि हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी सांगावं, रामकथा ऐकायची असेल तर तुमच्या गावात मला बोलवा आणि शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकायचं असेल तर गौरीताईंना बोलवा. हा आवाज आणि त्यांचं हे मोकळं मन, आमच्याविषयी असणारं अंतकरणातून प्रेम, अगदी आनंद वाटतो जेव्हा महाराष्ट्रातली नामांकित मंडळी आपल्यावर अंतकरणातून प्रेम करतात. आज या ठिकाणी बसलेली सर्व ग्रामस्थ, पाठीमागे उभे असणारे सर्व आमचे भजनी मंडळी, उत्कृष्ट असे गायनाचार्य कीर्तन सेवेसाठी लावले, उत्कृष्ट असे मृदंगाचार्य, अतिशय सुंदर असं मृदंगवादन सर्वांनी केलं, त्यांचं ही ऋण व्यक्त करते. नियमाप्रमाणे हरिपाठ अर्धा तास, प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, 9 ते 11, कीर्तन 2 तास, पिक्चर किती रातभर पिक्चर 3 तास. ऐका, हरिपाठ अर्धा तास, प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास आणि तमाशा रातभर. ज्याला नियम नाही त्याला तमाशा म्हणावं, ज्याला 2 तासाची वेळ घालून दिलेली आहे त्याला कीर्तन म्हणावं. आज या ठिकाणी असणारी कीर्तन सेवा आणि शेवटी शिवरायांचा पोवाडा म्हणण्याचं कारण आपल्या गावातली सर्व आमची तरुण मंडळी, सर्वांचा अंतकरणातून अगदी आग्रह होता की ताई आम्हाला खास पोवाडा ऐकायचा होता म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलं. सर्व तरुणाई, सर्व शिवभक्त, सर्व ग्रामस्थ, सर्वांचं अंतकरणातून मी ऋण व्यक्त करते. काही चुकला असेल पदरात घ्या. करविली तैसी केली कटकट,
वा कडिका नीट देव जाणे. चुकलं असेल पदरात घ्या. जे बरोबर असेल तुमचे आणि पांडुरंग परमात्म्याचे सर्व भजनी मंडळ, हार्मोनियम वादक, शेजारी तुतारी वादक सुद्धा अतिशय सुंदर असं वादन दादांनी केलं. त्यांचंही अंतकरणातून ऋण व्यक्त करून चुकलं असेल पदरात घ्या. जे बरोबर असेल तुमच्या आणि पांडुरंग परमात्म्याचे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, देवा तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, देवा तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, देई चरणाची सेवा, देई चरणाची सेवा, देई चरणाची सेवा, देई चरणाची सेवा, अनिक नाही जाण, अनिक नाही ताण, ताण अनिक नाही जाण, नाही अनिक जाण, अनिक नाही ताण. देई चरणाची सेवा, देई चरणाची सेवा, सेवा अनिक नाही जाण, अनिक नाही ताण, ताण अनिक नाही ताण, ताण गे संसार हा बाण, न लगे न लगे संसार हा गोड, न लगे संसार हा गोड, हे ना,
सारे करे रे 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 सारे करे सानी जानी दमग रे करे रे रे दादा रे रे दादा रे रे दादा रे रे दादा गा रे रे दादा मामा गा रे रे दादा दादा मामा गा रे दादा मामा गा रे gama jani ta 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 राग